कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः अभिनवो महादेवो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते वाराणस्य भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की राजा भर्तृहरीला गोरक्षनाथांनी साधनेला लावून मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ दोन्ही गुरु आणि शिष्य कच्छ प्रांताकडे निघाले. त्यानंतर राजानं योग साधना पूर्ण सिद्ध करून तेथपर्यंत कथाभाग आपण मागच्या अध्यायात पाहिला. गुरु शिष्य हे कच्छ भुज देशात स्वस्थानी आले. गोरक्षनाथांनी गुरुसेवा आणि तपाचरण करत असताना संप्रदाय वाढवला, म्हणजे तप करतानाही वाढवला आणि गुरुची सेवा करतानाही वाढवला. गुरुची सेवा हे सुद्धा एक तप आहे हे माणसाला समजलं पाहिजे. कारण सेवा धर्म हा सुद्धा तपामध्येच मिसळलेला आहे. आणि शिष्य जगदोद्धाराचं काम करू लागले आणि गोरक्षनाथांचे शिष्यसुद्धा गोरक्षनाथांप्रमाणे जगाच्या उद्धाराचं म्हणजे जगाला सन्मार्ग सांगण्याचं काम करू लागले. विविध क्षेत्रांना भेट देऊन देवदर्शन व संत ऋषींच्या भेटीचा आणि तिन्ही समुद्राच्या स्नानांचा योग आणू लागले. आपल्याला रामेश्वरला गेले की एक समुद्राचं स्नान होतं, द्वारकेला गेले की एक, आणि बॉम्बेला काही तीर्थ नाही आहे. हां असं आहे ते. बॉम्बेला तीर्थक्षेत्र नाही आहे, भोगक्षेत्र आहे. तिथल्या समुद्रावर एन्जॉय करावर मिळते. गोव्याला एन्जॉय, रत्नागिरी एन्जॉय, तुमच्या यादीतलं आहे ते. ज्या ठिकाणी तीर्थ आहे त्या सागराला. म्हणून तीर्थाटन करत गुरु शिष्य मानस सरोवरापर्यंत गेले. परत येताना पूर्वेकडे गेले. संपूर्ण भागातील भ्रमंती सुरू असताना गुरु शिष्यांचा दिनकर्म चालू होता. रामलिंग येथे आले, म्हणजे रामेश्वर. महारुद्राची भेट घेतली आणि विभीषणाची विचारपूस केली. रामेश्वरापासून रामेश्वर विभीषण लंकेचं राज्य सांभाळायचे, पण रामेश्वराच्या जवळपास राहायचे सतत.
जसा भरत नंदीग्रामात राहायचा ना, तसं विभीषण रामेश्वरला जास्त राहील. आणि विचार करून ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगितल्या विभीषणाला. तेथून ऋषिमुख पर्वतावर, किष्किंधी पर्वतावर, पश्चिम भागावर जगोदोद्धाराचा आणि संप्रदाय वाढवण्याचा काम सुरू झालं. मध्येच महाबळेश्वराला आले. त्या ठिकाणी चरपट आणि चौरंगीनाथ या दोन्ही शिष्यांना बरोबर घेतलं. अचानक समोर येऊन राहिल्यावर गोरखनाथांनी शिष्यांच्या समोर अलख निरंजन हा शब्द उच्चारला. चरपटनाथ तात्काळ ध्यान विसर्जन करून गुरुबंधूच्या म्हणजे गोरक्षनाथांची भेट घेतली. प्रेमाने वंदन करून त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहिले. दोघांनाही अतिशय आनंद झाला. एकाच गुरुचे 2 शिष्य मच्छिंद्रनाथाचे. दोघांनाही अति आनंद झाला. गुरुबंधू भेटले म्हणजे आनंद होतो, कारण परमार्थाची चर्चा होते. आणि परमार्थाच्या चर्चेमध्ये आपल्याजवळ काय कमी आहे आणि गुरुबंधूजवळ, जसं आपला मित्र भेटला संसारातला, अरे मी आत्ताच मागच्या महिन्यात घर घेतलं, मग केवढं घेतलं, कसं घेतलं, काय घेतलं, हे जसं आपण विचारतो ना, तसं परमार्थात असतं की तुझी वाटचाल कुठली झाली. म्हणजे माझे 3 चक्र भेदून झाले. अध्यात्मातली गोष्ट आहे. मला आता अंतर्ज्ञानानं बरंचसं समजायला लागलं. माझी समाधी लागायला लागली. माझं चित्त स्थिर व्हायला लागलं. असे संवाद गुरुबंधूंमध्ये होतात. आपण भजन पूजन करणारे, हां मला आता रोज 2 तास भजनाला मिळतात, माझा इतका जप झाला, इकडून या, माझा इतका जप झाला. आपण असे 2 गुरुबंधू मिळाले आणि ते जर गुरुबंधू नुसतेच संसारी असतील. पाया पडते. हो हो, तुम्ही द्वारकेची ऐकलं ना. हे भगवंताचे भक्त असल्यामुळे लगेच सांगितलं, बा द्वारकेची कथा चांगली ऐकायला मिळाली. असं संबंध असतो बंधूमध्ये. नाही तर काय तुम्ही चालले गेले आमच्यासारख्याला नेलं का, आमच्या काय नशिबात आहे का, आमच्या काय नशिबात आहे का, आम्ही असेच बरे इथे. हे जे गुरुबंधू नसतात ते असं बोलतात. आणि जे गुरुबंधू असतात ते घडलेल्या प्रसंगावर. पण तो द्वारकेला गेलेला म्हणतो, अरे तुझी फार आठवण येत होती बोर रोज. कोणाला सांगणार नाही घरच्या लोकांना, पण गुरुबंधूला सांगेल तुझी आठवण. म्हणजे का बरं, अरे असं काही आनंद होता. मग काय काय ऐकलं ते सांगतो. दोघे बंधू सोबत भ्रमण करीत चालले होते. चालता चालता मल्हार देशी पोहोचले. तिथे मेनानाथ राज्यकारभार सांभाळत होता, मच्छिंद्रनाथांचा पुत्र. गोरक्षनाथ आणि त्यांच्यासोबत योगीजन आहे असं कळाल्याबरोबर दूतांकडून त्यांना भेटण्याकरता स्वतः निघाला. समोर येताबरोबर गोरक्षनाथांना दंडवत घातलं आणि आलिंगन दिलं. भेट झाल्यावर मेनानाथाने अक्षरशः रडायला सुरुवात केली. मग आता इथे प्रसंग कसा उद्भवला आहे, रडायला सुरुवात केली. कारण मेनानाथ असून संसारामध्ये राज्य करावं लागेल. म्हणजे एखाद्या माणसाला परमार्थ पूर्ण कळाले असून सुद्धा त्याला संसाराचं गाडं जसं ओढावं लागतं आणि ते ओढताना तो रडत पडत ओढतो. जसा थकलेला बैल त्याला गाडीला जुंपलं की कसं तरी ओढतो, तसं आपलं सुद्धा संसारात होतं की आपली शारीरिक इच्छा नसते. आणि शारीरिक इच्छा नसल्यामुळे किंवा शारीरिक बल नसतं आणि मात्र सगळ्यांचं करावं लागतं. गोरक्षनाथांनी मेनानाथाला प्रश्न केला, हे राज्य वैभव हे चतुरता कोणाचं आहे? त्यावेळा मेनानाथ म्हणाले, ही सगळी मच्छिंद्रनाथांची देणगी आहे, मला काहीच माहीत नाही. सर्व सांभाळतो आहे
बाकी सर्व करता करविता गुरु समर्थ आहे. गुरु समर्थ आहे. परवा आपल्या जळगावला एक कार्यालयाची घटना होती. त्याच्या गुरूंनी अचानकपणे त्याला असं सांगितलं की मला तुझ्याकडे तुझ्या कार्यालयात 2 दिवस मुक्काम करायचं आहे. आणि त्याचं कार्यालय बुक झालं. त्याने असं ठरवलं की बा हे कार्यालयातले त्या घरी म्हणत नाही आहे, म्हणजे याला काहीतरी अर्थ असेल. म्हणून तो माझ्याकडे आला आणि मला म्हणे दादा अशी अशी अडचण आली. म्हटलं तू त्या माणसाला दुसरं चांगलं कार्यालय घेऊन दे आणि तुझ्या कार्यालयापेक्षा 2 पैसे असतील तर देऊन दे. तो माणूस तयार होऊन गेला बिचारा. आणि ते गुरु आले आणि ते म्हणे का रे तुझं कार्यालय तर बुक होतं, मग तू असं का केलं? तुला कोणी सांगितलं हे सांग. ते म्हणजे ज्यांनी सांगितलं त्यांनी तुम्हाला त्यांचं नाव सांगायला नाही सांगितलं आहे. तुम्ही जर माझं कार्यालय बुक होता हे ओळखता तर कोणी सांगितलं हे ओळखून घ्या. मला गुरु से एक कडी वडण निघाला तो. ते 2 दिवस राहिले, भजन पूजन केलं आणि जाताना आशीर्वाद दिला. तुझ्या कार्यालयामध्ये प्रत्येक लग्नात भानगडी होता म्हणे आणि म्हणून मी तुझ्या कार्यालयात आलो आहे की कोणाच्याही कलह होऊ. जसं त्यांना रवाना केलं तसा तो पळत आला. म्हटलं माझ्याकडे नको जाऊ, मारुती रायकडे जा आणि त्याला कबूल कर काय वाटायचं तुला. मग तो त्याला काही समजेना. म्हटलं जळगावमध्ये जेवढे मारुती आहे ना तेवढ्या मारुतीला 1-1 नारळ ठेवून ये श्रीफळ जाऊ. 108 नारळ ठेवले त्याने. कार्यालयातला दोष घालवला करू नये. प्रत्येक लग्नात भानगडी व्हायचे. म्हणून सद्गुरू होणे देव मोठा कोण मरे करंटा. कारण आपण जे मंगल कार्यालय म्हणतो ना तिथे अमंगल व्हायला नको. म्हणून मंगल कार्यालयात कर्मांतराचं जेवायला देत नव्हते पूर्वी, आता देऊन टाकतात. कारण मिळतच नाही आणि गिराईकी नसते त्यामुळे देऊन टाकतात. मंगल म्हणजे मंगलच. म्हणून हे देह राज्य सगळं गुरुच आहे, करता करविता आहे. गुरु मला सांभाळून घेतात. मी त्यांच्या पायाजवळ आहे, पण ही मोहमाया सारखी मिथ्य त्रास देते. मला फक्त सद्गुरूच्या चरणी राहायचं आहे, पण त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत हे सुटणार. मीनानाथ यांनी गोरक्षनाथांनी अंतरीचा भाव जाणून त्याला अभय दिलं. हे सद्गुरू आहेत, ते बरोबर योग्य वेळेस काम करून घेतील. त्यांनी जे काम दिलं आहे ते परमार्थ म्हणून करतोय तू, ते चांगलं आहे. कारण त्यांचं आहे ते, मला फक्त सांभाळायचं आहे. प्रत्येक गोष्ट ईश्वराने आपल्याला चांगलं करण्याकरता ताब्यात दिली आहे. जे आपण चांगलं करू ते परमेश्वरावर सोडायचं आणि जे चुकेल ते आपल्याकडे घ्यायचं. ही ज्ञानबुद्धी आहे. साहेबाला सुद्धा असं सांगतं, साहेबांच्या मार्गदर्शनाने एक काम झालं आणि चुकलं ते मी केलं. पण साहेब विचार करतो, हा काहीतरी प्रसंगाने चुकला आहे म्हणून त्याला शिक्षा नाही करत. समोर उभा करतो ना असं बोलतो, सगळ्यांना वाटलं काय झापलं, पण कागदावर नुकसान करत. अरे याच्याकडून सहज झालं नाही, याने मुद्दाम केलेलं नाही. केव्हा केव्हा एखादं काम माणसाच्या ताकदीच्या पलीकडे झालं की तो तिथे अपुरा पडतो. आता सगळेच कामं पैसे खायचे असल्यामुळे त्याला काही धरबंधन राहिलं नाही. असं आहे. म्हणून ते संपूर्ण भाग पाहून झाल्यावर त्या भागामध्ये मठाची स्थापना केली आणि प्रत्येक मठाला गोरख मठ म्हणून नाव दिलं. आजही प्रसिद्ध आहे.
गोरक्षनाथांनी अनेक लीला दाखवल्या आणि जगदोद्धारासाठी योगी जनांना बोध करून अशा प्रकारे गोरक्षनाथांच्या तेथील कार्यात आणि त्या निमित्तानं संप्रदायातील गोरक्षनाथांनी नाग शिखर बांधून दिले, कठोर तपश्चर्या केल्या, अंधारात आसन मांडून अनेक लीला दाखवल्या, निर्जन कमंडलूमध्ये कामधेनू निर्माण करून दिली आणि भिक्षेची यातना सगळ्यांना सांगितली की भिक्षा जर सहज मिळाली तर माणसाला महत्त्व राहत नाही, म्हणून भिक्षा सुद्धा बहुप्रयत्नाने मिळाली पाहिजे. 12 घर फिरले तर 2च घरी मिळाली पाहिजे, नाही का? नाही तर मग आपल्याला भोगाची सवय लागते. वा, योगीजनांचे विचार कसे आहे? सहज जर मिळून गेलं ना तर त्याचं महत्त्व राहत नाही. आणि जिथे भिक्षा मिळणार नाही तिथे क्रोधायचं नाही. पुन्हा हा नियम दिला, दिया उसका भी भला, न दे उसका भी भला. पहा तुम्ही, देवाचं नाव काही लोक घेत नाही, राक्षस दुष्ट लोक, पण देवाच्या ज्या 5 सवलती आहे त्या देव त्यांना देत नाही का? आकाश, पृथ्वी, वायू, तेज आणि हवा, या 5 सवलती देवाकडून फुकट आहे. देव याच्याबद्दल काही घेतो का? तुम्हाला जर ज्ञान झालं तर ज्या झाडापासून तुम्ही हवा घेतात, फळं घेतात, त्याचं निरीक्षण करतात, म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं. तर नाही जर झालं, जसं पाण्याविषयी कोणाला ज्ञान नाही आहे आणि दिवसेंदिवस असं सांगतात की एकदा अशी वेळ येईल की पाण्याकरता लोक तळमळतील, म्हणून पाणी वाया नाही घालवायचं. विज्ञानानं त्याच्याकरता ठिबक सिंचन शोधून काढलं आहे, कारण योग्य तेवढंच पाणी दिलं गेलं पाहिजे बुवा. पण अजूनही माणसाला पाण्याची जी काही तळमळ पाहिजे, काही ठिकाणी नुसते नळ वाहतात, वाया नाही घालवायचं. आता 2 वर्षाचं काही चिंता नाही म्हणे, तर लोक म्हणे वापरा. अरे नाही, तरी ते योग्यच वापरा. हां, सूर्यप्रकाश घ्या ना कसा घ्यायचा असला तर, पण तोही असं तापतोय. म्हणून ते म्हणतात, गोरक्षनाथांनी विविध लीला दाखवल्या. त्या काळास वनस्पतीच्या संयोगानं निर्माण झालेले औषधी लोकांना समजावून सांगितल्या. पुढे विविध धातू अनुभवाद्वारे ग्रंथलेखन योगीजनांना करून दिलं, त्याचं विवेचन करून सिद्ध योगासाठी ज्ञानामृत ग्रंथ दिले, सुंदर निरूपण केलं. आणि सर्वसामान्य संसारी माणसाला मात्र ज्ञान कळत नाही, म्हणून त्यांना नामाचा अधिकार दिला. बा, तुम्ही आता ते मुख्यमंत्री दर महिन्याला ठरलेल्या तारखेला गोरखपूरला जाणार, सगळ्या लोकांच्या तक्रारी हाताने घेणार आणि लगेच निर्णय करणार. एवढा व्याप सांभाळून स्वतःच्या मठात ज्या दिवशी जातात त्या दिवशी लोकांचं काम करूनच टाकतात. 2-4 हजार लोक तयारच असतात. योगीजन जे आहे ते समाजाच्या करता समाजाची कामं, नाही तर आपल्या काही लोकांच्या मागे फिरून फिरून थकून जातो आपण. शेवटी म्हणतो पण न गेलेलं बरं. तर योगीजन जे आहे, संसारी माणसं सुद्धा योगीजन असतात की ते आपलं काम करून दुसऱ्याचं काम करण्यात पळत जातात. अरे नाही हो, तो बिचारा साधा माणूस आहे, त्याला मदत केली पाहिजे, त्याच्या लग्नात, त्याच्या दुःखात, त्याच्या याच्यात जातात काही लोक. काही लोक म्हणतात आपण नाही गेलं तर का होणार नाही का? अशा नाही. सुखदुःखे समे कृत्वा, लाभाच्या वेळा नाही गेलं तर चालेल,
रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण आहे. त्यांना जेव्हा ते पारितोषिक मिळालं ना, तर शेजारचा त्यांचा माणूस काही गेला नव्हता संध्याकाळपर्यंत. ते दुसऱ्या दिवशी फिरायला निघाले तर तो बाहेर आला. म्हणे का रे, एवढं जवळ राहून कालपासून माझ्याकडे सगळे लोक येत आहे, तू आलाच नाही. म्हणे मला तुझी 2 वेळा आठवण आली. म्हणे साहेब, सगळ्या मोठ्या लोकांमध्ये मी गरीब माणूस येणं, काल असं तुमच्या पायावर आता मला रस्त्यात डोकं ठेवता आलं, काल तिथे नमस्कार करता आला नसता. म्हणे तेव्हा यांना कळालं की अरे, गरीब भयामुळे येत नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून बाहेर निघाले की त्याला हाक मारायचे, ये रे आणि मग जायचे बाहेर. कारण काही वेळा काही माणसं भयाच्या पोटी जात नाही मोठ्या लोकांसमोर. तेव्हा आपण गेले तर मान राहील का नाही, किंवा आपली अडचण होईल का, असं आहे. म्हणून माणसाने गरीब दिसला की ए रे भाऊ असं बोलायचं असतं, म्हणजे त्याच्या मनातलं भय दूर होतं. जसं श्रीमंताला तुम्ही आदर देता ना, तसा त्याला दिला पाहिजे. अरे भाऊ ये रे. म्हणून त्यामुळे गोरक्षनाथांनी अलौकिक भेटी दिल्या. गोरक्षनाथांचा बोध आदी समावेश असलेला सुरस कथाभाग या अध्यायातून पुढे मिळेल. गोरक्षनाथांनी झोळी भिक्षा मागून आणण्याचा आदेश दिला. त्यावेळी गिरनार पर्वतावर दत्तगुरूंना असं वाटलं की या गोरक्षाची परीक्षा पाहावी. हा करून तर आलाय सगळं. तर गिरनार पर्वतावर दत्त महाराज बसले होते त्यावेळेला, आणि हे स्वारी पोचली. आता एवढे पुढे गेल्यावर सुद्धा दत्तांनी त्याच्या शरीरामध्ये क्रोध घालून दिला. म्हणून गुरु कोणत्या प्रकाराने परीक्षा पाहिल साधकाची हे सांगता येत नाही. म्हणून गुरुच्या समोर मौन धारण करावं आणि जे सांगतील ते हो म्हणावं. योग सामर्थ्याने ओळखलं की हा आलाय. दत्तगुरु शांत चित्तानं बसलेले होते. त्याला चेतना येण्याकरता बोलत होते, आणि तशी चेतना त्यांच्यामध्ये येत होती आणि ते चमत्कार दाखवत होते. दत्तगुरूंनी गोरक्षनाथाला गिरनार पर्वता येण्यात भाग पाडलं. त्यावेळी आविर्भावामध्ये दत्तगुरूंना न ओळखता गोरक्षनाथांनी आदवा तद्वा भाषण सुरू केलं. कारण त्यांना यायचं नव्हतं गिरनार पर्वत. हा म्हणे आलाच पाहिजे, हा याच्याजवळ जी थोडी कमतरता आहे ती पुरी केली पाहिजे. योग सामर्थ्याला आव्हान दिलं कोणी, गोरक्षनाथांनी. तरी दत्त शांत पाहून गोरक्षनाथ चौताळले. आता तोंडातून शब्द फुटेना. मौन धरलं. उत्तर देण्याचं सामर्थ्य नव्हतं. झोळी का उतरवली अनेक प्रश्न विचारले. आता शरण का आला, तुला अभय कोण देईल, तुझी दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही. तरी दत्तगुरु शांत होते. गोरक्षनाथांचं विरूप पिशाच रूप, रेडा रूप पाहून मी शिक्षा करेन, रगडून टाकेन अशी भाषा बोलू लागले. दत्तगुरु शांतपणे ऐकत होते. आता मात्र गोरक्षनाथांचा राग अनावर झाला. त्यांनी हातामध्ये दत्ताचा त्रिशूळ घेतला. जोराने गर्जना केली. डोळे लाल केले. रागाने थरथरू लागले. आजूबाजूचे बसलेले योगीजन घाबरून गेले. त्यावेळी इकडे मच्छिंद्रनाथ ध्यानात बसले होते. अरे रे 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 हा फक्त आपल्याला दूर मानतो आणि आपल्या बापाला तर नाव ठेवतो. योग महाराज हो अलख निरंजन. जसे मच्छिंद्रनाथ उतरले तसे गोरखनाथ शू. त्या लीला पाहून मच्छिंद्रनाथांना आनंद वाटला. गोरक्षनाथांना दत्ताचा अनुभव नव्हता हे त्यांच्या लक्षात. गोरक्षनाथांचा राग कमी होत नव्हता. दत्त मात्र तरी शांत होते.
सगळे योगीजन हसू लागले. त्यामुळे गोरक्षनाथांना पुन्हा संताप आला. हे आजूबाजूचे हसताय आपल्याला, कारण अजूनही त्यांनी दत्तांना ओळखलं नव्हतं. गोरक्षनाथ आपल्या सामर्थ्याचा अहंकार करू लागले आणि हातातला त्रिशूळ अंगावर घेऊन उडी मारली. मात्र त्याच वेगाने दत्तांच्या शरीरातून अपार अशा दुसऱ्या शक्त्या निघाल्या आणि त्याच्याने गोरखनाथ मूर्छित पडले. त्यामुळे सगळेजण घाबरले. गतप्राण झाले काय या शंकेनं मच्छिंद्रनाथ सुद्धा कासावीस झाले. त्यांनी गोरक्षनाथाच्या जवळ जाऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. दत्तगुरूंनी गोरक्षनाथाला जसा झोपेतून उठवला तसा अलग उठवून दिला. म्हणजे जो शरीरामध्ये राहिलेला क्रोध होता ना, तो सगळा दत्तांच्या कृपेने निघून गेला. शांत होई गुरुदत्ता समविचित्ता आता. म्हणून मंत्रामध्ये काय लिहिलंय? अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते. आपल्याकडून मंत्र म्हटल्यानंतर आपलं पाप जातं, पण आपले इंद्रिय परत खोटं करून परत पापाला लागतं. हा मोठा दोष असतो. सामर्थ्य आहेच त्याच्यात त्या मंत्रामध्ये, पण आपली बुद्धी जी आहे ना, ती पाप झाल्यावर परत पाप करत. तर पाप करायची बुद्धीच नष्ट झाली पाहिजे. तिला दृढ विश्वास ठेवावा लागेल ना. कशी होईल म्हणजे काय? आपण तो उठलं की लगेच सुरू करून देतो ना वाचाळपणा. असं जर आपण ऐकलं, उठलो की आपण ऐकलेलं आपल्या आचरणात काय नाही असा विचार करत चला तुम्ही, तर आपल्याला नवीन गोष्टीची सवय असते. आता इथून कुठे जायचं, काय करायचं, पण हे ऐकलेलं बुद्धीत घेण्याचा प्रयत्न नाही करत ना. कोणी सांगायला लागलं की हे ऐकलं होतं, आठवतं का नाही? मग ते आपल्यात येत नाही. हे का नाही आठवत? तर पापियांना आठवे काही केल्या, काही केले आठवत नाही. काल त्यांना मी हनुमान चालीसेमध्ये मारुतीचे गुरु कोण, तर ते सगळे लोक टवकारायला लागले. कारण सगळ्यांना काय वाटतं, रामगुरू होते, सूर्यनारायण गुरु आहे. सूर्यनारायण गुरु काय? राम सूर्याच्या वंशात जन्माला आले, म्हणून सूर्यातून सगळ्या विद्या घेतल्या आणि सूर्याने वर दिलंय, जसा मी उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत कार्यरत राहील तसे तुझे भक्त कार्य. म्हणून पहा तुम्ही जेवढे हनुमंताचे ठिकाण आहे ना, तिथे रात्रंदिवस लोक चालू जातात. सकाळी दर्शन घेण्याकरता रात्री मुक्कामी राहतात तिथे. जेवढे मारुती बघा तुम्ही भारतातले लोक आहेत, अमावस्या असो, अमुक असो, ढमुक असो, अमुक काय बिलकुल. ह्याच्या मध्ये निघालो तो कुबेर भांडणार, कुबेर भांडणार. आता खाटू श्याम निघालंय. ते असं निर्माण होतात. पण मारुतीरायांचं कुठलंही काही, जळगावून भद्र मारुतीला जाणारे शनिवारी लोक आहेत. इथे आपल्या पुढे कुठे मारुती आहे, शेवाळं का हेवाळं, तिथे लोक जातात. शिरसाळ म्हणजे जाणारे लोक. तर मारुतीचं जे काम आहे ते सूर्याच्या वराने, सूर्याने वरदान दिलं आहे त्यांना. बरं, सूर्यनारायण म्हणे अरे मला वेळ नाही शिकवायला, मी चालत राहतो, मी उलटा चालतो म्हणे. मारुतीराय उलटे चालले. म्हणजे त्यांच्याजवळ उलटा सुलटा, तिरपा तारपा, आडवा उभा हे सगळे. म्हणजे काल मी 2:05 सुरुवात केली ना, तर 4:10 मी फक्त सूर्यनारायण आणि मारुतीच सांगत होतो. दुसऱ्या दिवशी ते त्यांचं ते चहा येऊन गेला तर प्यायला कोणी तयार नव्हतं. म्हटलं पिऊन घ्या आता. हां कोण आहे?
म्हणून मूर्छेतून सहज उठवलं आणि शांतवन केलं आणि गोरक्षनाथांची समाधी लावून गेली. आणि मच्छिंद्रनाथाला खुणवलं जागं करत. दत्तगुरूंनी शरीरामध्ये असलेला जो काही क्रोध आणि थोडाफार अहंकार होता तो सगळा घालवला. दत्तगुरूंनी अवचित दर्शन दिल्यामुळे आतून त्यांना आनंद झाला आणि जोडीच्या मार्गातून व्यत्यय आलेला राग क्षणामध्ये ते विसरून गेले. कारण यांनी आज गोरक्षनाथांनी झोळी काढून टाकली होती. आता शिष्य खाऊ घालते ना आपल्याला, आयतं खायचं. म्हणून एखादा मुलगा वडिलांचा सगळा खर्च करत असेल तरी वडील काय करतात, भाजी घेऊन येतील, अमुक घेऊन येतील, फळं घेऊन येतील. आपल्याजवळ आहे ना, तुम्ही तर नर आहे, पेन्शनर. आता सरकारने नर बंद केले. तुम्ही नर नाही आहे. म्हणून ते म्हणतात गोरक्षनाथ दत्तांना शरण जाऊन त्यांनी वंदन केलं. खरं दत्तात्रय या ठिकाणी राग घालवण्याकरता आलेले होते. दत्तराजांना आलिंगन देणारं योगीजन सगळे उठले आणि सहजरित्या जाण्याऐवजी मार्ग स्वीकारला. कधी कधी दत्ताला वंदन करत गुरुचं सामर्थ्य जाणल्याशिवाय शरण जाऊ नये असं गोरक्षनाथ म्हणाले. मी केव्हा शरण जातो, गुरुचं सामर्थ्य काय आहे, मी सामर्थ्य पाहून शरण जातो. म्हणून स्वामींचं सामर्थ्य गुरुचं सामर्थ्य जाणल्याशिवाय शरण जाऊ नये हा बोध मला द्यायचा होता. त्यासाठी गुरुची परीक्षा कशी घ्यायची हे सगळ्यांना दाखवण्याच्या हेतूनं मला वागणं भाग पडलं. तेव्हा मी जे काही बोललो वागलो त्याचा राग मानू नये असे गोरक्षनाथांनी दत्तांच्या समोर कबूल केलं आणि अनुभूती घेतली. प्रखर मूर्छतेमुळे झालेल्या सगळं गुरु मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रयांच्या लीलेचा आनंद व्यक्त केला आणि एकदा पुन्हा दत्तांचा आशीर्वाद गोरक्षनाथाला करून घेतला. कारण मच्छिंद्रनाथाला माहिती होतं यांच्या आशीर्वादाशिवाय काही होणार नाही ना. गोरक्षनाथांनी अहंकाराच्या आहारी जाऊन दत्तगुरूंना जे प्रश्न केले त्या उत्तराबाबत दत्तगुरूंनी जो उपदेश केला तो पुढच्या अध्यायात आपण आता पाहू. गिरनार पर्वतावर दत्तगुरूंनी गोरक्षनाथाचं सामर्थ्याचं दर्शन घडून उपदेश केला आणि आशीर्वाद दिला. झोळीत व्यत्यय आणल्याबद्दल तुला क्रोध आला आहे म्हणून झोळी काय आहे यांच्याविषयी अन्नपूर्णा. आता हा पोरगा आहे ना, काय त्याचं नाव, तो हनुमानचं चरित्र, त्याच्या हातात सुद्धा झोळी असते. झोळी असते. आता तिचा त्याग केला की काम संपलं. झोळी ही अनघा देवी आहे, दत्तांच्या जवळ आहे. कोणी दगड टाके ना त्याच्यात, त्याचा क्रोध नाही करायचा. समर्थांच्या जोडीमध्ये एका बाईने कुसाचा बोळा फेकून मारला. समर्थ घेऊन आले गडावर, धुवून टाकला, त्याचे काकडे गेले. आता काल मी यायला नाही म्हटलं का कर वो एवढे हे कुठे वाया घालवतो म्हणे. मग म्हटलं बाळ आपल्या ट्रेनला नाही ते एखाद्याने टाकून दिले असते. हळदीच्या खंडाचं तोरण आहे, तुम्ही प्रसाद घ्यायचंच राहिले, लक्षच दिलं नाही तिकडे. असं आहे ते, उपयोग घ्यायचा आहे.
ते करणाऱ्याने काय केलं ते ठीक आहे. निर्माल्य सुद्धा लोक एक दिवस घरी घेऊन जातात आणि मग त्याग करतात. म्हणजे आणखीन एक दिवस त्याचा काय झाला, आदर. फुलं आणि मुलं मी मस्त सजवतो, तो राजू दुसऱ्या दिवशी आला की फेकून देतो, पण ऋषिकेश काढत नाही. कारण फूल जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये लगेच खराब होतं. आता आपल्याकडे काही आणावं लागत नाही म्हणून या सगळ्या चकाचक. दुपारचे फुलंसुद्धा, दुपारचे हारसुद्धा वेगळे येतात. हे तर सकाळचे झाले, पण दुपारचे वेगळे येतात. फुलंसुद्धा टवटवीत असतात गुलाबाचे. ते रात्री तुम्ही सगळे गेल्यावर 9:45 वाजता ते जोडपं आलं, ते 2-3च जण होतं आम्ही. त्याने काय म्हटलं, घरी घेऊन जा, टेबलावर ठेवून दे, वाळलं की मग काढून टाक. मोठ्या आनंदाने घेऊन गेला तो. बोला आज गणेश जी का प्रसाद मिल गया, घे जाओ. आनंद होतो. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम, हे जसं देवाला प्रिय आहे तसं देवाच्या अंगावरचं भक्ताला प्रिय आहे. भक्तानाम अभयंकर. आता आपल्याकडे आपण रामनवमीला वस्त्र देतो ना, तर आपल्या एक आजीने सुनेल सांगितलं होतं की या वर्षाचं वस्त्र आलं ते माझ्या डोक्यावर ठेव म्हणे, आता मी चालली. मराच्या वेळा डोक्यावर ठेवून गेली. मग माता हे किरडीवर मी जाऊ दे म्हणे देवाचं वस्त्र. म्हणजे आदर कुठपर्यंत झाला आपल्याला. ते 10व्या-11व्या दिवशी ते आले म्हणजे, दादा आजीनं ते वस्त्र अंगावर घेतलं तर काही वाईट होईल का? म्हटलं काही नाही, चांगलं झालं. त्यांना भीती वाटते ना, साहजिक आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धीने. म्हणे असं न्यायचं असतं का? शेवटी तिची इच्छा आहे. तुम्हाला याच्या पुढे न्यायचं असलं तर न्या, नाही तर नेऊ नका. ती घेऊन गेली बरोबर. कारण टेंबे स्वामी जे होते ना, त्यांनी एका बाईला अंगावरचं भगवं वस्त्र दिलं. तिने पेटीत ठेवलं. ती मरताना मुलाला म्हणे त्या पेटी उघड. त्या मुलाला वाटलं पेटीत काहीतरी असेल. ते वस्त्र काढलं. आपल्या शिर्केदादांनी बाबांची शाल बाबांनी दिली होती. जाताना शिर्केदाद दवाखान्यात आले. मला म्हणे बाबाची शाल आहे, आता मी जाणार म्हणे. आणि खरं ते गाजरे डॉक्टरच्या दवाखान्यात गेले. तर ती जी एक श्रद्धा असते ती मोठी कठीण असते. कारण त्याला शास्त्र पांगळं होऊन जातं, वेद पांगळं होऊन जातात, पुराणं पांगळं होतं. पंगुम लंगुम यज्ञ तत्कृपा तम वंदे परमानंद माधवम. म्हणून निरूपण करताना दत्तांनी 7 श्लोकातून ध्यान स्पष्ट केलं आहे. 8 श्लोकावरील टीका याच्या विवेचनात या अध्यायात आहे. सद्गुरू दत्त सर्वाहून वेगळं स्वरूप आहे हे समजलं पाहिजे. कारण योग सामर्थ्य हे अहंकारातून निर्माण होतं. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. काय माऊली आहे, नुसतं माऊली म्हणून घेतात स्वतःला. जरा माऊली कठीण आहे. माऊली म्हटलं की होकारा देऊ नका, द्यायचं नाही ना. म्हणून गोरक्षनाथांनी प्रश्न उपस्थित केला, सामर्थ्य लागणारे योग्य आचरण, त्यातून प्राप्त होणारे पांडित्य नेमके काय, ते न कळाल्यास साधक मूर्ख ठरतो का? प्रश्न केला आहे. मूर्खत्वाची लक्षणे काही न कळाल्यामुळे मौन धरावं. मूर्खाची लक्षणं पाहिजे असेल ना दासबोधात, दुसऱ्या ग्रंथात इतकी नाही. पण आपण म्हणतो दासबोध आपला नाही, हे आपलं अज्ञान आहे. ग्रंथ कोणाचाही असो त्यात काय आहे ते घेतलं पाहिजे. सविस्तर विवेचनाला जोडून मौनाची लक्षणं सांगितलं. मौन महत्त्व आणि त्याचा परिणाम दत्ताने सांगितला. एवढे सारे ज्ञान प्रदान करण्यासाठी प्रथम कृतीद्वारे शांत आणि संयम दाखवायचा. कोणतंही ज्ञान घ्यायचं असेल तर आपली कृती शांत झाली पाहिजे आणि संयम दाखवायचा. शांत स्वभाव शांत आणि कृती शांत झाली की
ऐकलेलं ज्ञान आपल्या विचारात राहतं. आपण जे ऐकतो ज्ञान ते आपल्या विचारात राहतं. आपली कृती जर चंचल असेल, आपण जर अशिस्त बेशिस्त असो, तर ऐकलेलं ज्ञान कृतीमध्ये येण्यात अडथळे उभे राहतात. जाऊ द्या हो, तर्कबुद्धी होऊन जाते. इतकं कुठे करा असतं का? एका माणसाच्याला ऐका का? त्याला तर तसाच पाहिजे. चालू. म्हणून ऐकलेल्या ज्ञानात तर्काने गोंधळ घालायला नको. तर्काच्या पुढे आणखीन कुतर्क आहे. तर्काच्या पुढे कुतर्क आहे. म्हणून गोरक्षनाथांना वर्म कळाले नाही, त्यामुळे ते अज्ञानातून पुढील प्रश्न केला, अज्ञानाची गती व त्यांचे लक्षणे सांगा. त्यावर ते म्हणाले, अज्ञान घालवण्यासाठी प्रकाश लागतो. जसा अंधकार जाण्यासाठी सूर्योदय आहे. घरात अंधकार असेल तर दिवा आहे, मग तो दिवा कोणता? अरे म्हणे हा भलताच अज्ञान. गुरु आज दिवा आहे. आणि गुरुचा सत्संग हा सूर्य आहे. सूर्य आहे, मोठा आहे. कारण सत्संगातच सगळं ज्ञान होतं. सत्संगतीचा महिमा कळेना, आणि सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. सत्संगतीने तुटती कुबुद्धी, आणि सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. आजपर्यंत जेवढ्या सिद्ध्या झाल्या त्या सत्संगाने झाल्या. अज्ञान घालवण्यासाठी मला स्वरूप दाखवणे भाग होते. तुला दत्ताचं स्वरूप मी काय दाखवलं? मी किती संयमी दाखवलं. तू त्रिशूळ घेऊन आला माझ्या अंगावर. संयमाचं बळ काय आहे? आपण एखाद्याला म्हणतो मार मार मार, तुझ्यात हिंमत असेल तर मार ना. म्हणजे त्याचा क्रोध मागे करतो. स्वरूपाची पुन्हा विश्लेषणे केली. कशा करता? सर्वव्यापी निर्गुण निराकार विकल्प सर्वव्यापी अशा अविनाशी परमात्म्याचा वर्णन लक्षात ठेव. गोरक्षा, दत्त स्वरूपाचा उपदेश वाणीतून ऐकताना श्रोत्यांना अति आनंदाची अनुभूती मिळाली. दत्त स्वतःचं स्वरूप सांगताय. कोणाला? गोरक्षनाथ. तर गोरक्षनाथापेक्षा इतर श्रोत्यांना आनंद मिळाला, कारण त्यांच्या बुद्धीत तर्क नव्हता. बुद्धीमध्ये तर्क असला की आपल्याला आनंद मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा दुसरे विषय असेल तर शिक्षक शिकवतो तो विषय समजत नाही. आपणास माहीत आहे, प्रश्न ऐकून दत्तगुरूंना आश्चर्य वाटलं. एवढं सगळं सांगून सुद्धा संशय दूर होत नाही. आता मला सांगणं भाग आहे. दत्तात्रय म्हणाले, आणखीन 2 श्लोकांच्या माध्यमातून शिव म्हणजे काय याचं सविस्तर निरूपण केलं. भगवान शिव यांचं स्वरूप आणखीन स्पष्ट करण्यासाठी दत्तगुरूंनी स्वात्ममुखी स्वअनुभव कसा घ्यावा याचं सुंदर. शिव म्हणजे पवित्र. मग आपण पवित्र आहे याचा अनुभव घ्यायचा. आणि जर पवित्र आहे तर डोक्यात वाईट विचार यायला. पवित्रची होय. जोपर्यंत वाईट विचार येत आहे तेवढं आपण पवित्र नाही. रात्री आपण एकटेच आहे, दरवाजा लावलाय, उद्या काही झालं तर काही गरज आहे का? माहिती आहे का आज रात्री आपण जाणार आहोत, उद्या सकाळ कशी उजाडणार आहे? याच्याकरता एका गुजराती कवीने एक काव्य लिहिलं आहे, न जाने जाने रघुनाथम सवारे सु होवानुछे. रामाला राज्याभिषेकाची तयारी होती आणि दुसऱ्या दिवशी कुठे जावं लागलं? आपल्याला नाही का? आपण उद्या लग्नाला जायचं तोपर्यंत साडू गेला इकडे. बरं, साडूच्या घरी न जाऊन चालेल का? लग्नवाल्याला सांगावं लागेल, व तो गेला म्हणून मी आलो नाही. पण लग्नाला गेले आणि तिकडे नाही गेले तर ते काय म्हणते तुम्हाला? म्हणजे कोणती क्रिया महत्वाची आहे?
न जाने जानकी नाथम सवारे सुहोवानोचे. अशा प्रकारे शेवटी गोरक्षनाथांनी आचरण चुकलं हे लक्षात आणलं, आपलं चुकलं हे लक्षात आणलं. दत्तगुरूंनी स्पष्ट केलं, गुरु आणि शिष्य यांनी आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी मनाला नियंत्रित ठेवलं पाहिजे. मन कसं प्रवृत्त भटकण्यासाठी असतं त्याला कारणं असतात. या अध्यायामध्ये दत्तगुरूंनी उपदेश करून बोध देऊन सगळ्या उपस्थितांना आनंद केला. गुरु मच्छिंद्रनाथ चरपटीनाथ यांच्यासह सगळ्यांनी दत्तात्रयांना वंदन केलं आणि दत्तात्रयांनी त्या दिवशी प्रत्येकाला आलिंगन दिलं. मग अशा कथा ऐकून जुनागडला सगळे जायला लागले, पण आचरण असल्याशिवाय तिथे अनुभव येणार. चढून चढून पाय दुखले हो, याच्या पुढे काही जाणार नाही असंच म्हणतो. अनुभव येण्याकरता सच्चित आनंदाची जाणीव होते त्या गडावर. पहा तुम्ही, आपण सप्तशृंगी गडावर चढायचो ना, तर वरती गेलं की काहीतरीच वेगळं वाटायचं. आता यू आत्ता तर गेलो होता मी, आलो. असं आहे. म्हणून दत्तगुरू भगत होते. पुढे दत्तगुरूंना शरण जाण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी सगळे लोक आले. तेव्हा दत्तगुरूंनी आलिंगन दिलं, गोरक्षनाथाकडे लक्ष दिलं नाही. तोपर्यंत कथाभाग संपला. तो पुढच्या अध्यायात. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सेवा काही सापडविले वाटे. जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला कर.